UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप। राऊतांना जेलमध्ये टाकण्याची मागणी। शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद। 83 वर्षाचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही। आजही लावालावी करता राणेंचा पवारांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे। शिवद्रोह्यांना गेट आउट करा या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नारायण राणेंचं प्रत्युत्तर। नारायण राणे आणि त्यांच्या चाराणे बाराणेंवर व्यक्त व्हायचं नाही। अविघ्न पार्कची फाईल काढली आणि ईडी लागली तेव्हा राणेंनी लोटांगण घातलं। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं राणेंवर टीकास्त्र। जोडे कसले मारता, हिम्मत असेल तर समोर या। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजित पवार यांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची टीका। फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू। ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली। संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर। मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात। फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार सांगतात। मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा। देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही। सकाळपासून संध्याकाळपर्यंत फडणवीसांनाच टार्गेट करता बावनकुळेंचा विरोधकांवर पलटवार। नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश। काही नेत्यांच्या विरोधामुळे घोषणा नाही। खडसेंचा मोठा गौप्यस्फोट। भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहणार, अन्यथा पवारांसोबत राहणार, खडसेंची भूमिका। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांसाठी काम केलं। खडसे भाजपमध्येच राहतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत घुसून मारू, नितेश राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य। शरद पवारांचा 4 दिवस कोल्हापूर दौरा। पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची देखील उपस्थिती। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच व्यासपीठावर, तर माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही। रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। कुणाला काहीही बोलू द्या, आपल्याला भूक पडत नाही। सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला। हा सुप्रिया सुळेंच्या टोल्यानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची बदली। अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी। आनंदाचा शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा। गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा। अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासामध्ये 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली। मराठवाड्यामध्ये 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद। पुराच्या पाण्यात नसतं धाडस अंगलट। वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील अडाण नदीमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला, तर नांदेडमध्ये आसना नदीमध्ये पुरातून नदी ओलांडणारा व्यक्ती वाहून गेल्याची घटना। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।